झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये महिलांना असा कोणता उद्योग आहे जो घरातून देखील अथवा अगदी साध्या जागेतून देखील त्याची सुरुवात करू शकतो? संपूर्ण व्हिडिओ पहा. महिलांसाठी विशेष करून हा व्हिडिओ आहे. आपण असे अनेक व्यवसाय पाहणार आहोत जे महिला अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये त्या व्यवसायाला सुरुवात करू शकतात. पण तत्पूर्वी चाहूल उद्योगाची आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझे प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट हे तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज ज्या व्यवसायाबद्दल पाहणार आहोत त्या व्यवसायाबद्दल अधिक वायफळ चर्चा न करता मूळ मुद्द्यांवरती आपण चर्चा करू. तुम्हाला माहितीच असेल, अनेक लोक ज्याच्या त्याच्या कामामध्ये प्रचंड व्यस्त झालेली आहेत आणि या व्यस्तपणामुळे त्या पालकांना त्यांच्या मुलांकडे लक्ष देता येत नाही. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात आणि वाढत्या बेरोजगारीच्या आणि महागाईच्या दुनियेमध्ये पैसा कमवणं खूप गरजेचं झालेलं आहे. नोकरी देखील लोकांना फार क्षुल्लक उरलेले आहेत. मग त्यातून जे पालक दोघेही कामाला जातात, प्रश्न त्यांचा असतो की त्यांच्या मुलांना कुठंतरी ठेवावं. भले त्याकरता 2 पैसे द्यावे लागले तरी चालतील. आणि त्याच शोधात अनेक असे पालक आहेत जे तुम्हाला तुमच्या राहत्या ठिकाणी देखील मिळतील. म्हणजेच आपण ज्या व्यवसायाबद्दल बोलणार आहोत तो व्यवसाय आहे बाल संगोपन सेवा केंद्र. कामात व्यस्त पालकांना त्यांच्या मुलांना कामावर जाण्यापूर्वी सोडण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आवश्यकता असते आणि तुम्ही त्यासाठी त्यांच्या गरजा पूर्ण करू शकता. अलीकडच्या वर्षात विशेष करून बालसंगोपन सेवांची मागणी झपाट्याने वाढलेली आहे आणि कारण देखील अधिक कुटुंबे न्यूक्लिअर फॅमिली सेटअपमध्ये स्थलांतरित होत आहेत. भारतीय प्रीस्कूल आणि चाइल्ड केअर मार्केटचा आकार हा देखील प्रचंड वेगाने वाढत आहे. या व्यवसायात तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्हाला विश्वासार्ह संसाधने खरेदी करावी लागतील, मग ज्यामध्ये मागणीनुसार अथवा गरजेनुसार अनेक गोष्टी देखील असू शकतात. परंतु जर तुम्ही मुलांसाठी चांगले वातावरण दिले तर या व्यवसायामध्ये तुम्हाला अधिकाधिक लवकरात लवकर गती मिळू शकते. तुम्ही फक्त तुमचे मित्र कुटुंबांपर्यंत पोहोचणे हीच आवश्यकता आहे आणि ही छोटीशी सुरुवात तुम्हाला मोठ्या पावलाकडे नेऊ शकते. जर का तुम्ही या व्यवसायाला अगदी अपॉर्च्युनिटी म्हणून पाहिलं तर निश्चितच भविष्यामध्ये या व्यवसायाच्या तुम्ही अनेक ठिकाणी शाखा देखील चालू करू शकता. गरज आहे विचाराची आणि नव्या टेक्नॉलॉजीची. बाल संगोपन याचा अर्थ मुलांचं योग्यरित्या संगोपन करणं. मग ज्यामध्ये मुलांना काय आवडतं, त्यांना खेळायला काय आवडतं, त्यांना खायला काय आवडतं, या सगळ्या गोष्टींची सुविधा करणं ही तुमची जबाबदारी असेल. जर का आपण या बाल संगोपन सेवा केंद्राला एकत्रित बचत गटाच्या महिला असो अथवा शहरात राहणाऱ्या ज्या महिला असो त्यांनी जर का सुरुवात केली तर निश्चितच या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आपण या व्हिडिओमध्ये या बाल संगोपन सेवा केंद्राची माहिती पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन विषयाबद्दल बोलू. इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.